नमस्कार मंडळी, अश्विनी किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आणि आज मी बनवणार आहे चीजी स्टिक. चीजी स्टिक बनवण्यासाठी मी इथे शिजवलेलं बटाटे जे असतात ते इथे 3 बटाटे घेतलेले आहेत आणि त्याची आता साळ काढत आहे. आता हे बटाटे जे आहेत ते किसणी असं किसून घ्यायचं आहे, जेणेकरून ते एकदम मऊसूर राहतील. आता मी ते पनीर घेतलेलं आहे ते पण असंच किसून घ्यायचं आहे. मी ते 50 ग्राम पनीर घेतलेलं आहे, ते पण अशाच पद्धतीने किसून घ्यायचं आहे. आता त्याच्यामध्ये लाल मसाला टाकायचा आहे. आता त्याच्यामध्ये कोथिंबीर आणि पुदिन्याची पावडर टाकायची. आता त्याच्यामध्ये लाल मिरचीची पूड टाकलेली आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं. आता त्याच्यामध्ये मी इथे 3 चमचे कॉर्नफ्लोअर टाकलेलं आहे आणि आता हे एकजीव करून घ्यायचं आहे. हे एकजीव करून झालेलं आहे. आता मी त्याचा असं गोळा घेतलेला आहे आणि त्याला चपटं करत आहे. अशा पद्धतीने चपटं केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मॉझरेला चीज जे असतं ते टाकलेलं आहे. अशा पद्धतीने त्याचा स्टिकचा जो शेप आहे ते बनवायचा आहे. हे बघा बनवून झालेलं आहे स्टिक. तर अशाच पद्धतीने आपण बाकीच्या ह्याच्यामध्ये पण चीज स्टफ करायचं आहे. ह्याच्यामध्ये मॉझरेला चीज वापरायचं. मॉझरेला चीज वापरलं तर ते जास्त चीजी होतं. बघा हे दुसरं पण बनवून झालेलं आहे. अशाच पद्धतीने आपण हे बाकीचे पण करून घ्यायचे आहेत. त्यानंतर आता कॉर्नफ्लॉवरची स्लरी बनवून घ्यायची आहे वाटीभर आणि ब्रेड क्रम्ब घ्यायचं आहे प्लेटमध्ये एका. आणि सर्वात आधी स्लरीमध्ये डीप करायचं आणि त्याच्यानंतर मग ब्रेड क्रम्बमध्ये दोन्ही साईडने कोट करून घ्यायचं. आणि हे आता रेडी झालेलं आहे. त्याच्यानंतर एका कढईमध्ये तेल टाकायचं आणि हे फ्राय करून घ्यायचं आहे. मीडियम ते हाय फ्लेमवरती फ्राय करायचं आहे. सर्व बाजूनी गोल्डन होईपर्यंत आलटून पलटून फ्राय करून घ्यायचं आहे.
हे आता प्रॉपर फ्राय झालेलं आहे, तर ह्याला आपण काढून घेणार आहोत. हे बघा, चीजी स्टिक खूप टेस्टी असं झालेलं आहे आणि खूप चीजी असं आहे. तर तुम्ही पण ही माझी रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.